नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 20 जानेवारी 2026 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये फळांची आवक त्याचबरोबर बाजारभावामध्ये थोडेसे बदल झालेले पाहायला मिळते। त्याचबरोबर कांद्याच्या दरामध्ये देखील वाढ झालेली पाहायला मिळते। इतरही काही पालेभाज्यांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वेगळ्या तसेच लाल झेंडूसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 20 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये टॉप क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत ॲस्ट्रोसाठी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील ॲस्ट्रोसाठी दर पाहायला होतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे आहेत 100 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील बिजलीसाठी दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः 80 ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होतोय। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 3 ते 4 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 1 रुपयापासून देखील पासलीचे दर पाहायला होतात। टेटसची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टेटससाठी साधारणतः दर जे आहे 25, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते। त्याचबरोबर लिवडीचे तसेच पेंडीचे दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लॉवरचे दर जे आहे साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला होतो। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः 220 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर त्याचबरोबर कलर गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे 220, तर हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून देखील डच गुलाबसाठी दर पाहायला होते। गुलछडी स्टिकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 50, तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील गुलछडी स्टिकचे दर पाहायला होतात। आज मार्केटमध्ये कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः 120 ते 130 गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर नवीन कांद्यांच्या दरामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये वाढ पाहायला मिळते। चांगले टॉप क्वालिटीमध्ये गोळे साईज मधील कलर असलेल्या मालासाठी 19 ते 20 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्कलसाठी दर पाहायला होते। सरासरी जर नवीन कांद्याचे दर पाहिले तर 15 ते 17 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात नवीन कांद्यांचे उच्चांकी दर पाहायला होते। तर त्याचबरोबर जुन्या कांद्यांची आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी होताना पाहायला होते। त्याचबरोबर दर ही आपल्याला 14 ते 15 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये गोळे साईज मधील कलर असलेल्या जुन्या कांद्याचे दर पाहायला होतात। तर हलके माल जे 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे आहेत साधारणतः 16 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होते। आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50, तर हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते। आवक थोडीफार मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील आल्याचे दर पाहायला होतात। पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकचे दर जे येते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 2 ते 3 रुपयापासून देखील पालकचे दर पाहायला होतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे पालकच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला होते। तर कांदाभातची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 7 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील पालक कांदाभातचे दर पाहायला होतात। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे होते 5, तर हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला होतात। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे आहे 7 रुपयापर्यंत विलायती कोथिंबीरसाठी दर पाहायला, हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। गावरान कोथिंबीरसाठी 8 ते 10 रुपयापर्यंत आपल्याला गावरान कोथिंबीरचे दर पाहायला होतात। शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहेत 6, तर हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पाहायला होतात। हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 40 ते 45 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीचे दर पाहायला होतात। त्याचबरोबर वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 26, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील वाटाण्याचे दर पाहायला होते। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला होते। चांगले माल जे ते 10 ते 12 रुपयापर्यंत, 14 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्कलसाठी दर पाहायला होते। हलके माल जे ते 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोची विक्री होताना पाहायला होते। आवक मार्केटमध्ये भरपूर आहे, त्याचबरोबर
मागणी देखील कमी झाल्याचा परिणाम आपल्याला टोमॅटोच्या दरावरती आज पाहायला होते. बिटाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये बिटाचे दर येते 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील बिटाचे दर पाहायला मिळतात. शिमला मिरचीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर येते 30 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात. वांग्यांची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे दर येते 20, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात. भेंडीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतो. कारल्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याचे दर येते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला मिळतात. बीन्सची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 20, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पाहायला मिळतो. पावट्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 35, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला मिळतो. राजमाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 50, तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 16, तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात. शेवग्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 90, तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला मिळतात. पुनेरगावची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पुनेरगावसाठी साधारणतः 100, तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पाहायला मिळतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 30, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील वांग्याचे दर पाहायला मिळतात. जळगावची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 25, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो. कोबीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर येते 12, तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला मिळतो. पपईची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पपईसाठी पाहायला मिळते. हलकी माल येते 15 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात. खरबूजची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर येते 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलकी माल येते 10 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. डाळिंबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर येते 300 ते 320 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर हलके माल जे येते 100 ते 120 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पाहायला मिळते. दर आपल्याला टॉप क्वालिटीमध्ये थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात, तर परंतु हलक्या मालामध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये दर जे आहे ते थोडेफार कमी झालेले पाहायला मिळतात. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तवान तसेच व्हीएनआर पेरूसाठी साधारणतः 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. तर कलिंगड पेरूचे दर जे ते 100 ते 120 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होतो. हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील कलिंगड पेरूचे दर पाहायला होतात. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे ते 16 ते 17 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होते. आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला होते. त्याचबरोबर दर हे आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. सुटकोनची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकोनच्या दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते. चांगले माल जे ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 11 ते 12 रुपयापासून देखील सुटकोनचे दर पाहायला मिळतात. आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण आज सुटकोनसाठी पाहायला मिळते. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे ते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 10 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. खडका बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खडका बोरांचे दर जे ते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 22 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. चमेली बोरांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 22 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलके तसेच चांगल्या मालांच्या दरामध्ये आपल्याला 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होतात.